भरलं डिझेल आणि धरला आपला बेंगलोरचा रस्ता. जाय म्हणलं एकटाच होतो, कुणाला घेतलं नव्हतं, त्यामुळं म्हणलं जरा वड काढून जावं. आलो विजापूरच्या टोलनाक्यावर. तिथं विजापूरच्या टोलनाक्यावरनं जरा पुढं जावं म्हणलं. पुढं आलो तर बलकरवा आलं. काय झोपेतच चालवत होता वाघ. म्हणलं अवघड आहे विषय. त्याला साईडला घेतला आणि त्याला झोप व्हावं म्हणलं अगोदर. तिथनं ही लांबनं बघितल्यावर पोलीस गाडीच आहे. पोलिसांनी म्हणलं भारी डोकं लावलंय. तिथनं आलो, हॉस्पिटलच्या टोलनाक्यावर थांबलो. तिथं चहा ती घेतला आणि चला म्हणलं रेगी जावं आपलं. आता एकटंच होतं म्हणल्यावर काय विषय नव्हता. झोप लागावी होती, पहाटे 3 वाजल्या होत्या. पण जरा डोळ्यावर पाणी ती मारलं. चला म्हणलं. आलो पुढं चित्रदुर्गात. एकदा गाडीची टाकी फुल करावी म्हणलं एकदा. तिथं टाकी ती फुल केली. शिर्यात आलो पुढं. तिथं काय झोपच आवरं ना, म्हणून थोड्या वेळ जरा गाडी साईडला ती घेतली. थोड्या वेळ उभा राहिलो, डोळ्यावर पाणी ती मारलं आणि चला म्हणलं जावं आता. तिथनं तुमकूरच्या टोलनाक्यावर आलो. तिथं जरा गजरा ती घेतला. तुमकूरच्या टोलनाक्यावर एक जण सांगितलं गाडीत खेळा घुसला टायरात तुझ्या. लागली 7.5 महाग व्हावा म्हणलं. बरं झालं तिथंच पंक्चर आलं होतं. त्याकडे काय आणि ॲडव्हान्स पंक्चर आला होता. सगळी सिस्टीम होती गाड्याकडे. तिथनं आलो पुढं, नाईस रोडला लागलो. आणि नाईस रोडचा मालक प्रायव्हेट आहे. नाईस रोड लक्षात राहू द्या भावांनो. आणि एक साईड तुम्ही रिटर्न या, तासाला या नाही तर 2 तासाला या, 300-300 रुपये टोलनाका कटणार. काय विषय नाही म्हणलं. वाघ मोठा आहे म्हणलं, सरकारमध्ये हात घातला डायरेक्ट. आलो मार्केटला आलो आणि व्यापारी म्हणला होल्ट आहे. हो म्हणलं. घरनं आणलं होतं जेवण, ती केलं. तोपर्यंत शुभ्या आला. शुभ्या म्हणला चल म्हणला एक तर परोठा खा. तिथं परोठा ती खाल्ला आणि शुभ्या चालला होता घरी. जा बाबा म्हणलं आता झोपतो म्हणलं. रात्रभर जागरण केलं त्यामुळे आता झोपावं म्हणलं. तर व्हिडिओ कसा वाटला भावांनो, नक्की लाईक कमेंट शेअर